हॅलो ऑल, कसे आहात तुम्ही सगळे. आपण आज लेसन नंबर 2चा एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर म्हणजे काय ते शिकणार आहोत. ठीक आहे. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय, कसा नंबर एक्सपांड कसा करायचा आणि तो कसा लिहायचा ते आपण बघणार आहे. तर ही एक्सरसाइज आहे तुमची पेज नंबर 11वरची, ती आपण आज सॉल्व करणार आहे. पण त्याच्या आधी आता हा नंबर बघूयात आपण एक, की हा 23,375 हा नंबर दिलेला आहे. म्हणजेच काय, 2 कुठल्या प्लेसला आहे, 10,000च्या प्लेसला आहे. सो 2TTH असं लिहिलं आहे. 3 कुठल्या प्लेसला आहे, 1000च्या प्लेसला आहे. सो 3TH लिहिलेलं आहे. 3 कुठल्या प्लेसला आहे, परत पुढचा 100 प्लेसला आहे. सो 3H. अँड 7 कुठल्या प्लेसला आहे, 10th प्लेसला. सो 7T. अँड 5 कुठल्या प्लेसला आहे, युनिट प्लेसला. सो 5U. मग त्याचा एक्सपाउंडेड फॉर्म तुम्ही कसा लिहिणार. आता 20,000 बघा, म्हणजे 2 आहे आणि त्याच्यापुढे तुम्ही किती सगळे झिरो घ्यायचे, किती झिरो घ्यायचे, तिथे किती नंबर्स आहेत पुढे, 2च्या 1 2 3 4 नंबर्स आहेत. सो इथे तुमचे 4 झिरो आले पाहिजे पुढे आणि मग 2 प्लस पुढचा नंबर घ्यायचा. आता 2 झाला, पर्यंत पुढचा 3 घ्यायचा. सो 3च्या पुढे किती झिरो आहेत, 3. सो 3000 प्लस 300 प्लस 70 प्लस 5. असा हा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. आता जेव्हा आपण सॉल्व करू तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं कळेल. तर आता बघा, हा पहिला क्वेश्चन नंबर आहे आपला 7545. तर आता 7000 तुम्ही रीड करताना तुमच्या तोंडात काय येते, 7000. सो 7000 लिहून घ्यायचा आधी, फक्त 7000 लिहून घ्यायचा. प्लस पुढे आपण काय रीड करतो, 500 रीड करतो. सो 500 लिहून घ्यायचा. नंतर आपण रीड काय करतो, 40. सो 40 लिहून घ्यायचा. आणि प्लस नंतर काय रीड करतो आपण, 5. बघा, इतकं सोपं आहे. जसा तुम्ही नंबर रीड करताय तसा तुम्ही एक्सपांडेड फॉर्म त्याचा लिहून घ्यायचा आहे. इतकं सोपं आहे हे. सेकंड बघूयात काय आहे, 4050. आता बघा, मी काय म्हणले आता म्हणताना, 4000 म्हणजे 4000 येणार आहे, प्लस झिरोचा झिरो तसाच राहणार आहे. मी पुढे काय म्हणले, 50 म्हणले. सो 50 आणि प्लस युनिट प्लेसला काय आहे का नाही, सो 0. हे नाही लिहिलं तरी चालणार आहे. ठीक आहे. हे तुम्हाला कळावं, मधली टर्म कुठे गेली हे कळावं म्हणून मी हे लिहिलेलं आहे. पण हे नाही लिहिलं तरी चालणार आहे, जिथे 0 आहे. थर्ड नंबर बघूयात काय आहे, 65,100. आता बघा, 65,000 बोलताना मी पहिले काय आहे ते 60 मग नंतर 5,000 बोलते. म्हणजे पहिलं काय येणार आहे, 60,000 बरोबर, प्लस नंतर काय आहे, 5,000 प्लस 100 म्हणजे 100 प्लेसला, त्याच्यानंतर 0 आणि 0. हे पण 2 0 शेवटचे नाही लिहिले तरी चालणार आहे. फोर्थ वन बघूया काय आहे, 8,000. तर आता ह्याचा एक्सपांडेड फॉर्म काय येणार आहे, फक्त 8,000. तुम्ही हवं तर पुढे 3 0 लिहू शकता. त्याच्यानंतर फिफ्थ, 12,745. बघा, आता बोलताना काय म्हणले मी, 12,000. 12,000 म्हणजेच काय, 10,000 प्लस 2,000. मग पहिलं 10,000 लिहून घ्यायचं आहे. 10,000 प्लस नंतर काय आहे, 2,000. पुढचा नंबर घेत जायचा आहे आणि 0 लिहित जायचे पुढे. आता 7च्या पुढे किती 0 आहेत, 2 0 आहेत. सो प्लस 700. 4च्या पुढे किती नंबर आहे, 1 नंबर आहे. सो किती 0 येणार आहे, 1 0 येणार आहे. 4. 5च्या पुढे काय आहे का नंबर, नाही आहे. सो फक्त 5 येणार आहे. ठीक आहे. ही एक सोपी पद्धत तुम्ही लक्षात ठेवू शकता. सिक्स्थ वन काय आहे, 78,999. आता इथे बघा, 78. आता 70 आपण म्हणताना म्हणतोय, सो 70,000 पहिले आलं पाहिजे, बरोबर. 40. तुम्हाला तसं नसेल लक्षात राहत तर सरळ हा नंबर घ्यायचा, पुढे जेवढे डिजिट आहेत त्याच्या जागी 0 घालून टाकायचं. प्लस आता ह्याच्यानंतर 7 नंतर कुठला नंबर आहे, 8 नंबर आहे. 8 पुढे किती डिजिट्स आहेत, 3 आहेत. सो 8च्या नंतर आपले किती 0 येतील, 3 0 येतील. ही एक सोपी पद्धत आहे लक्षात ठेवायची. प्लस पुढे 9 आहे. 9 नंतर किती डिजिट आहेत, 2. सो 2 0. पुढचा 9, त्याच्यानंतर किती डिजिट आहे, 1 डिजिट आहे. आणि शेवटचा 9, त्याच्यापुढे काही डिजिट आहे का, नाही. सो 9. ठीक आहे. 7th वन बघूयात काय आहे, 9,392. तर तसंच आपण जसं आत्ता आपण आधी जे केले तसेच लिहायचे. 9,000 प्लस 300 प्लस 90 प्लस 2. 50,105. सो 50,000 तसंच येणार आहे. प्लस 1000च्या जागी 0 येणार आहे. प्लस 100 प्लस 10च्या इथे 0 प्लस 5. 70,495. आता इथे बघा, 70,000 येणार आहे. पहिले 70,000 प्लस 1000च्या जागी 0 आहे, प्लस 400 प्लस 90 प्लस 5.
10th वन काय आहे 82,727. आता इथे बघा पहिलं काय येणार आहे मग 80,000 प्लस किती आहे नंतर 2,000 प्लस 700 प्लस 20 प्लस 7. बघा हे एक्सपांडेड फॉर्म खूप सोपं आहे, तुम्ही 2 मेथडनी लक्षात ठेवू शकता. आधी एकदा 7,000 म्हणताना आपण म्हणतो तो 7,000 येईल, मग 500 येईल, मग 40 येईल, मग 5 येईल. किंवा सरळ पहिला नंबर घ्यायचा, त्याच्यापुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 लिहून टाकायचे. दुसरा नंबर घ्यायचा, त्याच्यापुढे जेवढे डिजिट आहेत तेवढे 0 लिहून टाकायचे. ठीक आहे, हे कळलेलं आहे सगळ्यांना, खूप सोपं आहे. ह्याची थोडी प्रॅक्टिस करा. वेगवेगळे नंबर तुम्ही तुमच्या मनाने असे वेगवेगळे नंबर लिहून त्याचा एक्सपांडेड फॉर्म करून बघा, म्हणजे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस होईल. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही हे तेवढं तुम्हाला जास्त चांगलं सॉल्व्ह करता येईल. चला ह्याच्यातला आपण प्रॉब्लेम 2 आता सॉल्व्ह करायला घेणार आहे. तर प्रॉब्लेम 2 काय बघा काय दिलेला आहे, राईट द नंबर्स फ्रॉम देअर एक्सपांडेड फॉर्म. म्हणजे आता ऑलरेडी एक्सपांडेड फॉर्म दिलेले आहेत, आपल्याला त्याचा असा नंबर लिहायचा आहे, नंबर फॉर्म करायचा आहे. ठीक आहे, चला आता मी सगळं हे प्रॉब्लेम लिहून घेतले इथे. तर पहिलं बघा काय नंबर आहे 3,257. वाचताना आपण कसं असलं 3,000 हे 200 आहे, हे 50 आहे, 7 आहे, तसंच आपल्याला लिहून घ्यायचं आहे 3,257 आहे. सोपं. हे जर तुम्हाला कळलं नसेल तर 3, 2, 5 पहिले सगळे डिजिट इथे लिहून हा नंबर तयार होतो. पण ते प्लेस फक्त तुम्हाला नीट बघायचं की ते कुठलं आहे. आता बघा पहिले काय आहे 10,000 आहे, सो मी इथे 1 लिहिला. पुढचं काय आहे 5,000 आहे, सो मी इथे 5 लिहिला. आता 100ची प्लेस आहे का इथे, 100 नंबरचं कुठलं आहे का नाही आहे, सो तिथे काय येणार आहे 0 येणार आहे. 10 प्लेसचं काय आहे का इथे, काहीच नाही आहे, सो इथे 0 येणार आहे. आणि युनिट प्लेसचा 1 आहे, सो इथे 1 येणार आहे. ठीक आहे, पुढचं बघा 4,000चं 4 लिहून घेऊ आपण इथे. आता 4,000 नंतर कुठली प्लेस येते 100ची प्लेस येते, सो 5 आहे इथे. नंतर 10th प्लेस आहे आणि नंतर युनिट प्लेस आहे. इथे बघा 20,000चा 2 लिहून घ्यायचा पहिले. आता 1000ची प्लेस इथे दिसते का तुम्हाला, डायरेक्ट 300 आहे. 1000ची प्लेस दिसते का, नंबर दिसतोय का 1000चा कुठला नाही, सो इथे 0 येणार आहे. आणि त्याच्यानंतर कुठलं असतं 100चा काय आहे 300 आहे. त्याच्यानंतर 40 10th प्लेसची व्हॅल्यू आहे आणि युनिट प्लेसची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, कळतं आहे सगळ्यांना हे. आता बघा 7,000चं 7 पहिले लिहून घ्यायचा. आता 7,000 नंतर कुठली प्लेस असते 100ची असते, पण इथे आहे का नाही आहे, सो जी प्लेस इथे नाही आहे, जो इथे ही टर्म जिथे दिलेली नाही आहे तिथे काय लिहून घ्यायचं आहे 0 लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कुठलं आहे 10ची प्लेस आहे 8 आणि युनिट प्लेसची आहे 3. इथे बघा 90,000 आहे, 90,000चा 9 लिहून घेऊ. 1000ची प्लेस आहे का दिलेली आहे का पुढे, नाही दिलेली, सो 0. 100ची प्लेस दिसते का, नाही दिसत आहे, सो 0. 10ची प्लेस दिसते का, येस दिसते, 10मध्ये जो नंबर आहे 90, सो 9 आणि युनिट प्लेसला आहे 2. ठीक आहे, खूप सोपं आहे हे. आता थर्ड वन आपण बघूयात काय आहे. इथे बघा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम आपण रीड करूयात आधी. सम डिजिट्स अँड देअर प्लेसेस इन द नंबर आर गिवन बिलो, राईट डाऊन द नंबर्स दे मेक. आता इथे बघा एक तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे की 5TTH लिहिलेलं आहे, 2TH दिलेलं आहे, 3H 2T अँड 1U. याच्यावर हे सोपं आहे तुम्हाला करायला. पहिले टर्म कुठली येते 5TTH, म्हणजे उलटं समजा आपण लिहायचं म्हटलं तर पहिले युनिट आहे इथे 10 आहे, 100 आहे, 1000 आहे, 10,000 आहे, सगळ्या प्लेसेस दिलेल्या आहेत. सो आपला नंबर कुठला तयार होणार आहे 52,321. हे बघा 52,321 हा नंबर तयार झाला. आता इथे बघा 100ची प्लेस आधी दिलेली आहे, 100 नंबर म्हणजे 980,000 TTH आहे ना, म्हणजे 80,000 येणार आणि 5 युनिट. मग आता 80,000 तुम्ही कसं लिहिणार, इथे 80 लिहून घेता तुम्ही, 8चा पहिले 80 लिहून घेतला, मग 1000चा इथे तुम्हाला आहे का कुठे दिसतोय का नंबर, नाही दिसत. TH फक्त दिसतोय का कुठे लिहिलेला नाही, सो इथे काय येणार आहे 0. त्याच्यानंतर 900, सो 900च्या जागी 9 येणार आहे. परत 10च्या जागी इथे कुठे आहे का T लिहिलेलं, जसं इथे 2T होता तसा इथे आहे का कुठे नाही, सो तिथे 0 येणार आहे. आणि युनिट प्लेसच्या जागी 5 आहे, सो इथे 5 येणार आहे. तर तसेच आपल्याला पुढचा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा पहिलं काय दिलेलं आहे 7U 2T 5TTH अँड 9TH. तर पहिला कुठला नंबर येणार आहे TTH, सर्वात मोठा नंबर, 10,000ची प्लेस, सो 5. त्याच्यानंतर कुठली प्लेस येणार आहे 1000ची, सो 9. आता इथे 100 आहे का बघा कुठे, नाही आहे, सो इथे काय येणार आपला 0. त्याच्यानंतर 10ची प्लेस येते, सो इथे 2 आणि युनिट प्लेसचा आहे तो 7. ठीक आहे, कळलेलं आहे. 10,000ची पहिले लिहून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, इथे परत बघा इथे 10,000ची आहे, किती आहे 1 आहे, 1 म्हणजेच किती 10,000, सो इथे 1 लिहून घ्यायचा.
1000ची प्लेस दिलेली आहे का? आहे. 4 आहे. सो 4. 100ची आहे का? आहे. 10ची आहे का? आहे. आता युनिटची नाही आहे, मग लिहायचं का नाही? तसं सोडून द्यायचं नाही, 0 लिहायचा. युनिटचं दिलं नाही आहे, सो 0 लिहायचं. नाही तर मग हा 4 डिजिट नंबर होईल आणि हे 1000 होईल 10,000च्या ऐवजी. सो 0 लिहिणं कंपल्सरी आहे, महत्त्वाचं आहे. आता इथे बघा 70,000 आहे. 70TH म्हणजे काय? 70,000. सो 70,000. 1000ची प्लेस काय आहे? 8 आहे. सो इथे 8 येणार आहे. आता इथे 100ची प्लेस दिसते का कुठे? नाही दिसत आहे. सो इथे काय येणार आहे? 0. 10ची प्लेस दिसते का? आहे. 5. आणि युनिट आहे का? नाही. सो युनिटच्या इथे 0. आता पुढे बघा 70,000. 7 इथे येणार आहे. 10,000ची प्लेस आहे. आहे. 5. 100ची आहे. 10ची आहे आणि युनिटची आहे. ठीक आहे, हे सगळे प्लेसेस आहेत. सो हे एकदम सोपं झालं सॉल्व करायला आपल्याला. तर इथे आपलं प्रॅक्टिस, इथे आपलं एक्सरसाइज नंबर म्हणजे पेज नंबर 11 आणि 12वरची इथे आपली संपलेली आहे. तर पुढचं आहे प्लेस व्हॅल्यू. ते खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो. तर पुढचा व्हिडिओ मी लवकरच 1-2 दिवसात घेऊन येईल, तो तुम्ही नक्की बघा. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.